इयत्ता 10वी सायन्स 1 लेसन नंबर 1 ग्रॅव्हिटेशन याच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सर्क्युलर मोशन, सेंट्रिपिटल फोर्स आणि केपलर्स लॉ याचा डायग्रॅमॅटिकली स्टडी केलेला आहे. त्याचबरोबर न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हे आपण पाहिलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये. त्याचं डेरिव्हेशन आपण पाहिलं होतं आणि हा जो न्यूटन्स युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनलचा कॉन्स्टंट आहे, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट विच इज डिनोटेड बाय जी, याची व्हॅल्यू 6.673 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर इथपर्यंत मागच्या व्हिडिओमध्ये आपण आलेलो आहोत. ही जी व्हॅल्यू आहे किंवा हा जो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे त्याचं व्हॅल्यू मेजर करण्याचं पहिलं काम हेनरी कॅव्हेंडिश या शास्त्रज्ञाने केलं आणि याचा युनिट त्याचं आपल्यासमोर मांडलं. मग त्या शास्त्रज्ञाचं नाव लक्षात ठेवा, हेनरी कॅव्हेंडिश या शास्त्रज्ञाने एसआय युनिट ऑफ जी अँड इट्स व्हॅल्यू ही पहिल्यांदा मेजर केली. आता आपण दुसरा व्हिडिओ स्टार्ट करतोय. आपल्यासमोर एक डायग्राम दिसते ज्याच्यामध्ये किंवा एक इमेज दिसते. अर्थवर एक पर्सन उभा आहे, त्याच्या शेजारी दुसरी एक इमेज आहे, थोडी ब्लर होत असेल, की त्याने जंप केलेलं आहे. आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की आपण अर्थवर जंप केल्यानंतर आपण परत अर्थवरच व्हर्टिकलीच येतो. व्हर्टिकली आपण डाऊनवर्ड येतो. हे कशामुळे येतो? तर अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे येतो. अर्थ स्वतःभोवती असलेल्या प्रत्येक ऑब्जेक्टला कुठल्या तरी फोर्सने म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्सने खेचायचा प्रयत्न करत असते. मग हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे नक्की काय? तर अर्थ अट्रॅक्ट एव्हरी ऑब्जेक्ट नियर टू इट towards itself with the force. That force is called as earth gravitational force. Means earth has a specific force and earth attract each object near to it towards it. This force is known as earth gravitational force. याला आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणणार आहे. अर्थ भोवती किंवा अर्थच्या जवळ असलेल्या प्रत्येक ऑब्जेक्टला अर्थ स्वतःकडे खेचते. ज्या फोर्सनी ती प्रत्येक ऑब्जेक्टला स्वतःकडे अट्रॅक्ट करते त्या फोर्सला आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स असे म्हणणार. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स विच इज ऍक्ट ऑन इच ऑब्जेक्ट इज डायरेक्टेड टॉवर्ड द सेंटर ऑफ अर्थ. हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. काही रिझन मध्ये आपल्याला हे वाक्य लिहायचं आहे की जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रत्येक ऑब्जेक्टवर ऍक्ट होत असतो तो फोर्स अर्थच्या सेंटरकडे डायरेक्ट होणारा असतो. त्याची डायरेक्शन अर्थच्या सेंटरकडे असते. अँड ड्यू टू दिस, ह्या प्रॉपर्टीमुळे एव्हरी ऑब्जेक्ट विच फॉल ऑन द अर्थ इज ऑलवेज फॉल व्हर्टिकली डाऊनवर्ड. अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्सने प्रत्येक ऑब्जेक्टला स्वतःकडे अट्रॅक्ट करते. अट्रॅक्ट करत असताना अर्थच्या सेंटरकडे हा फोर्स आपल्याला डायरेक्ट करत असतो. त्याच्यामुळे अर्थवर जो काही ऑब्जेक्ट फॉल होईल, जो काही ऑब्जेक्ट पडेल, हा पडताना अर्थवर नेहमी व्हर्टिकलीच पडतो. सो दीज आर द टू प्रॉपर्टीज रिलेटेड टू अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड डेफिनेशन. रिलेटेड टू दॅट, आता याच्याशी आपल्याला काही रिझन्स पाहिजेत. व्हाय ऑब्जेक्ट फॉल्स व्हर्टिकली डाऊनवर्ड ऑन द अर्थ. जी प्रॉपर्टी आता आपण पाहिली की एव्हरी ऑब्जेक्ट ऑन द अर्थ फॉल्स व्हर्टिकली डाऊनवर्ड. व्हाय असं का होत असावं? रिझन मध्ये आपल्याला तेच पॉइंट लिहायचे जे आता आपण पाहिले ते. एव्हरी ऑब्जेक्ट ऑन द अर्थ हॅज ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन इट. अर्थवर असलेल्या प्रत्येक ऑब्जेक्टवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होतोय. अँड धिस फोर्स इज डायरेक्टेड टॉवर्ड द सेंटर ऑफ अर्थ. आणि हा जो फोर्स आहे हा अर्थच्या सेंटरकडे नेणारा असतो. हेन्स एव्हरी ऑब्जेक्ट विच फॉल ऑन द अर्थ इज फॉल व्हर्टिकली डाऊनवर्ड. दुसरं रिझन आहे पहा, जर प्रत्येक ऑब्जेक्ट अर्थच्या भोवती असलेला, अर्थच्या जवळ असलेला, अर्थवर असलेला व्हर्टिकली डाऊनवर्ड फॉल होतोय, मग अर्थ पासून काही डिस्टन्सवर असलेले मून, आर्टिफिशियल सॅटेलाइट हे का अर्थवर पडत नाहीत? म्हणून दुसरं रिझन असेल व्हाय मून अँड आर्टिफिशियल सॅटेलाइट
डू नॉट फॉल ऑन द अर्थ हे का अर्थवर पडत नसावेत? सो अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, every object in the universe attract every other object with a definite force. Similarly, Earth also exerts a gravitational force on the moon and satellite. But this moon and satellite revolves with a certain velocity in their orbit. हा पॉइंट महत्वाचा आहे. मून आणि सॅटेलाइट हे रिव्हॉल्व होताना सर्टन व्हेलॉसिटी नुसार रिव्हॉल्व होतात आणि ते रिव्हॉल्व होताना त्यांच्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतात. म्हणजे त्यांच्याकडे त्यांची स्वतःची व्हेलॉसिटी असते. इफ द व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट बिकम 0, देन इट स्टार्ट टू फॉल ऑन द अर्थ. इफ द व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट बिकम 0, then the object will fall onto the earth. But moon and artificial satellite has their own velocity, so moon and artificial satellite do not fall onto the earth. म्हणजे याच्यावरनं काय लक्षात आलं की मून आणि आर्टिफिशियल सॅटेलाइट स्पेसिफिक ऑर्बिटमध्ये रोटेट होत असताना, फिरत असताना त्यांना त्यांची स्वतःची अशी स्पेसिफिक व्हेलॉसिटी आहे. जोपर्यंत त्यांच्याकडे व्हेलॉसिटी आहे तोपर्यंत ते फॉल होणार नाहीत. जेव्हा त्यांची व्हेलॉसिटी संपेल तेव्हा कदाचित मून आणि आर्टिफिशियल सॅटेलाइट अर्थवर व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शननी फॉल होऊ शकतात. तिसरं रिझन आहे, व्हेन वी थ्रो अ स्टोन अपवर्ड आफ्टर सम टाइम इट फॉल डाऊन. मून आर्टिफिशियल सॅटेलाइट खाली पडत नाहीत. कुठलाही ऑब्जेक्ट अर्थच्या जवळ असलेला व्हर्टिकलीच फॉल होतो. मग जर एखादा दगड आपण वरती फेकला, वरच्या दिशेने फेकला, तर तो काही वेळानंतर परत खाली येतो. असं का होत असावं? व्हेन वी थ्रो अ स्टोन अपवर्ड आफ्टर सम टाइम इट फॉल डाऊन. व्हाय? बिकॉज ॲज वी थ्रो अ स्टोन व्हर्टिकली अपवर्ड, till gravitational force act on it, gravitational force try to pull the stone in downward direction. Due to this force, velocity of stone goes on decreasing as the stone go in upward direction, and after some time the velocity of stone becomes 0, because gravitational force is continuously acting on it. And as its velocity becomes 0, the stone starts moving vertically downward. पुढची कॉन्सेप्ट आपल्याला पाहिजे अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. इट इज ऑल्सो नोन ॲज ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन म्हणजे काय? ऍक्सेलरेशन मीन्स चेंज इन व्हेलॉसिटी पर युनिट टाइम. बट दिस ऍक्सेलरेशन कॉज इन ऑब्जेक्ट ड्यू टू अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. दॅट मीन्स द व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट चेंजेस under the influence of earth gravitational force. So what is the definition of this? Earth exert a gravitational force on every object near to it which cause acceleration. This acceleration is called as acceleration due to gravity. याचा अर्थ काय झाला की अर्थ भोवती असलेल्या प्रत्येक ऑब्जेक्टवर अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट करते आणि त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जर त्या ऑब्जेक्टमध्ये ऍक्सेलरेशन होत असेल, म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी होत असेल, तर त्याला आपण ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणणार आहे. कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी चेंज होते, म्हणून त्याला आपण ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असं म्हणणार. मग हा ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कशाने डिनोट करायचा? तर हा स्मॉल जी ने डिनोट केला जातो. सो इट इज डिनोटेड बाय स्मॉल जी. इट इज ऑल्सो डायरेक्टेड टॉवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. हे जे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असेल हे सुद्धा सेंटर ऑफ अर्थ कडेच डायरेक्टेड होतं. इट इज सेम फॉर ऑल द ऑब्जेक्ट ऑन द अर्थ ॲट गिवन पॉइंट, बट इट डिपेंड ऑन द मास
and the radius of the earth. Its SI unit, as it is acceleration, its SI unit is meter per second square. Its value on the earth surface is G is equal to 9.77 meter per second square, or G is approximately equal to 9.8 meter per second square. This acceleration due to gravity is affected by 3 factors. या G च्या व्हॅल्यूवर परिणाम करणारे काही घटक आहेत. मग ते घटक कोणकोणते आहेत तर 3 घटक आहेत. त्यातला पहिला आहे अर्थ सरफेस, सेकंड आहे हाईट फ्रॉम अर्थ सरफेस म्हणजे हाईट आहे, आणि तिसरा आहे डेप्थ फ्रॉम अर्थ सरफेस. अर्थ सरफेस पासून आपल्याला विचार करायचा. सो दीज आर द 3 फॅक्टर्स: अर्थ सरफेस, हाईट फ्रॉम अर्थ सरफेस अँड डेप्थ फ्रॉम अर्थ सरफेस अफेक्ट द व्हॅल्यू ऑफ G. जीच्या व्हॅल्यूवर परिणाम करणारे हे 3 घटक आहेत. मग ते कसे परिणाम करतात तर अर्थ सरफेस जीच्या व्हॅल्यूवर, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनच्या व्हॅल्यूवर कशा प्रकारे परिणाम करतोय. व्हॅल्यू ऑफ G इज नॉट सेम एव्हरीवेअर ऑन द अर्थ सरफेस. द व्हॅल्यू ऑफ G ॲट पोल्स इज 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर, while at equator it is 9.78 meter per second square. Means value of G is not perfectly same at everywhere on the earth surface. So earth surface is a factor affecting to the value of G. Second factor is related to that. We are going to see a reason. Value of G is highest at pole and lowest at equator. आता पाहिल्यानुसार G ची व्हॅल्यू ही पोल्सला हायर आहे, इक्वेटरला मात्र ती लोएस्ट आहे, कमी. असं का होत असावं? G ची व्हॅल्यू अशी का कमी जास्त झाली अर्थ सरफेसला? बिकॉज फर्स्ट पॉइंट, व्हॅल्यू ऑफ G इज नॉट सेम एव्हरीवेअर ऑन द अर्थ सरफेस. व्हाय इट इज नॉट सेम एव्हरीवेअर ऑन द अर्थ सरफेस? द शेप ऑफ अर्थ इज नॉट एक्झॅक्टली और परफेक्टली स्पेरिकल. अर्थचा सरफेस हा परफेक्ट स्पियर नाहीये, म्हणून G ची व्हॅल्यू ही सगळीकडे सेम नाहीये, कॉन्स्टंट नाहीये. शेप स्पेरिकल नसल्यामुळे काय झालं, डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम अर्थ सरफेस चेंजेस ॲज प्लेस चेंजेस. डिस्टन्स चेंज होणार, आणि डिस्टन्स चेंज होणार म्हणजे G ची व्हॅल्यू पण चेंज होणार. म्हणजेच रेडियस ऑफ अर्थ is largest at equator and smallest at pole. As the radius is largest at equator, the value of G is lowest at equator, and as the value of G, as the radius smallest at pole, the value of G is highest at pole. Second factor, हाईट फ्रॉम अर्थ सरफेस, हा पण G च्या व्हॅल्यूवर परिणाम करणारा घटक आहे. पुन्हा एक कॉमन सेंटेन्स आपल्याला यायचं आहे, व्हॅल्यू ऑफ G चेंजेस ॲज हाईट चेंजेस. अबोव्ह अर्थ सरफेस ॲज हाईट इन्क्रीजेस, व्हॅल्यू ऑफ G गोज ऑन डिक्रीजेस. म्हणजे जसं अर्थ सरफेस पासून आपण वर जाऊ तसं G ची व्हॅल्यू कमी कमी होत जाईल. म्हणजे G च्या व्हॅल्यूवर हाईट हा फॅक्टर परिणाम करतोय. हाईटमुळे G ची व्हॅल्यू कमी जास्त होते, कमी होते. तिसरा फॅक्टर आहे डेप्थ. व्हॅल्यू ऑफ G चेंजेस ॲज डेप्थ चेंजेस. जशा पद्धतीने खोली बदलत जाईल तसं G ची व्हॅल्यू पण बदलत जाणार आहे. व्हॅल्यू ऑफ G डिक्रीजेस ॲज वी गो डीप इनसाइड द अर्थ सरफेस. अर्थ सरफेस पासून जेवढं आपण आतमध्ये जाऊ तसं ही G ची व्हॅल्यू कमी कमी होत जाणार आहे. व्हॅल्यू ऑफ G इज 0 ॲट द सेंटर ऑफ अर्थ. हा पॉइंट लक्षात ठेवा की G ची व्हॅल्यू, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू अर्थच्या सेंटरपाशी 0 आहे. आणि तेच आपल्याला पुढे रिझन मध्ये लिहायचं की व्हाय ही व्हॅल्यू का 0 असते, G ची व्हॅल्यू सेंटरपाशी का 0 असते. बिकॉज व्हॅल्यू ऑफ G इज नॉट सेम एव्हरीवेअर. व्हॅल्यू ऑफ G चेंजेस ॲज डेप्थ चेंजेस. Value of G decreases as we go deep inside the earth.